सकाळी उठून आम्ही दोघी बहिणींनी पटकन पप्पांचं काम करून घेतलं आणि देऊळगाव राजाला गेल्याच्या नंतर आम्ही इथं बालाजी मंदिरामध्ये गेलेलो होतो. तुम्ही बघू शकताय. इथं खरं तर खूप ऊन होतं आणि मला खूप तहान लागली होती. हिच्या मागे मी खूप ओरडत होते मला काहीतरी प्यायचे, पण ही काय गाडी थांबवायला तयारच नव्हती. इथे स्टॉल लागलेले होते आणि इथे बघितलं मग थोड्याफार आम्हाला रांगोळीच्या प्लेट्स वगैरे आवडलेल्या होत्या. ह्या खाली मी दाखवते त्या बघू शकतात. माझ्याकडे आता पॉसिबल नसल्यामुळे मी फास्ट फास्ट शूट करते आणि खूप लवकर लवकर पुढे जाते, कारण खूप सारं ऊन झालेलं होतं आणि मला पण घरी जायचं असतं, त्याच्यामुळं मग मी इतकं पण हे नाही केलेलं. तर बघू शकता तुम्ही बालाजीचं मंदिर देऊळगाव राजामध्ये खूप फेमस पण आहे आणि खूप मोठं आहे. हे देऊळगाव राजा ॲक्च्युली माझ्या माहेरच्या तिकडचं आहे, जिथे की सिंदखेड राजा देऊळगाव राजा हे जवळजवळ ठिकाणं आहेत. तुम्हाला तर माहीतच आहे. इकडं अन्नछत्र म्हणून आहे, जिथे आपल्याला जेवण वगैरे पण मिळतं. आणि फायनली आता आपण पोहोचत आहोत बालाजींच्या मंदिरामध्ये. तसा इथे मोबाईलचा कॅमेरा अलाउ नाही आहे, पण ठीक आहे, मला तुमच्यासोबत जितकं मंदिर दाखवता येईल तितकं तरी ॲटलिस्ट मी शेअर करते. बघू शकता पूर्ण सिल्वर आहे. मी लपून कॅमेरा मुद्दामून शूटिंग घेते. घरी आल्याच्या नंतर हिला म्हटलं काहीतरी खायला कर. ही अशा पद्धतीने समोसे करत होती. मी एकदा ट्राय केले होते खरं तर समोसे, पण मला काही जमलेच नाही. हिचे समोसे खाल्ल्याच्या नंतर अरा खतरनाकच. नंतर आजीला काय याला जायचं होतं 2 धामाला, त्याच्यामुळे आजीची आणि आजीच्या मैत्रिणीची अशी मस्त मैफिल जमलेली होती, काय न्यायचं काय नाही म्हणून. आणि हा छोटासा एक आमच्या फॅमिली फोटो मी तुमच्यासोबत शेअर करते. बाकी भेटूयात. बाय बाय.